वचनामध्ये जायच्या आधी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभूजी. प्रभू, आजच्या दिवशी तू मरणातनं उठला होता प्रभूजी, आणि सारा मानव जातीला प्रभूजी तू एक संधी दिली की ज्यांनी पण येशूवर विश्वास ठेवला ते मरणार नाहीत, परंतु पुन्हा जिवंत होतील. प्रभू, आज तुझ्याबरोबर तू आम्हाला पण उठवलं म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी. प्रभू, आज जे पण वचन आहे ज्या लोकांसाठी ते आहे प्रभूजी, ते त्यांच्यापर्यंत जसं आहे तसं पोहोचव प्रभूजी. आज आम्ही खूपदा प्रभूजी अज्ञान आमच्या जीवनामध्ये असल्यामुळे आम्ही अंधारात असतो प्रभूजी. प्रभू येशू, आज तो अज्ञानाचा अंधार तुझ्या वचनाद्वारे तू दूर कर प्रभूजी, आणि तुझ्या वचनामधली जी सत्य आहेत प्रभू आमच्यावर प्रकट कर. प्रभू, तुझं वचन तुझ्या हातामध्ये सोपून देतो. येशू, तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. सगळ्यांना पुनरुत्थान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेजण खूप छान दिसतात आणि आजचा दिवस खरंच आनंदाचा आहे याच्यासाठी की आमचा येशू उठलेला आहे. आमेन. आणि आम्हाला पण आशा आहे की आम्ही पण येशूमध्ये मरू तर आम्ही पण एक दिवस जिवंत होऊ. आमेन. आज मेसेजसाठी माझ्याकडे थोडा कमी टाईम आहे. आपण फटाफट जाऊया. पुनरुत्थानाचं जे रहस्य आहे त्याच्याकडे आज आपण वळूया की पुनरुत्थान कसं झालं, का झालं ते. तर मानव जातीचं सगळ्यात मोठा शत्रू आहे मृत्यू. बरोबर. सगळे लोक कशाला घाबरतात? लास्टमध्ये मृत्यूला घाबरतात. तर मृत्यू हर एक माणसाच्या आयुष्यात लिहिलेला आहे. आदामाने पाप केला आणि मृत्यू आमच्या जीवनामध्ये आला, आणि मग मृत्यू कुणालाही सोडत नाही. बरोबर. किती श्रीमंत असू दे, किती इन्फ्लुएन्शियल असू दे, किती मोठा माणूस असू दे, पण प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. कारण मृत्यू एक इक्वलायझर आहे. इक्वलायझर आहे म्हणजे ॲट द एंड ऑफ द लाईफ, जीवनाच्या शेवटी प्रत्येकाला काहीही तुम्ही केलेलं असेल, किती मोठी कामं जरी केलेली असतील किंवा किती चांगलं आयुष्य जरी जगलं असेल किंवा तुम्ही किती पण श्रीमंत असा, मृत्यू तुम्हाला इक्वलाइज करतो. मृत्यूला कोणी थांबवू शकत नाही. बरोबर. थांबवू शकतं? मेडिकल सायन्स तुम्हाला थोडंसं जास्त जीवन देण्यासाठी गोष्टी करून देतं. मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, काय 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 सगळं मेडिकल सायन्स तुमचं आयुष्य वाढवू शकतं. पण मेडिकल सायन्ससुद्धा आत्तापर्यंत मृत्यूला विजय देऊ शकलं नाही. तर आम्हाला मृत्यूला सामोरं जावंच लागेल, आणि मृत्यू सगळ्यांना शेवटी सारखेच करून जातो. मृत्यू सगळ्यांना शेवटी कबरेपर्यंत घेऊन जातो. आमेन. तर वचन सांगते एक माणसाला एक दिवस मरणं आहे आणि त्याच्यानंतर न्याय होणं तय आहे, न्याय होणं जरुरी आहे. तर मृत्यू कुठून आला? तुम्हाला काय वाटतं? मृत्यू शैतानाने बनवला की परमेश्वराने बनवला? कोणी बनवला? आदामाला जेव्हा परमेश्वराने बनवलं, आदामाला सांगितलं की बाबा ते भल्या चांगल्या आणि वाईटाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील. बघा, आदम वाटिका होती. अदन वाटिकामध्ये आदम हवा होती, परमेश्वर होता आणि मृत्यू पण होता. बरोबर. मृत्यू पण होता, पण परमेश्वराने सांगितलं होतं की जोपर्यंत तू त्या वृक्षाचं फळ खाणार नाही तोपर्यंत मृत्यू तिथे राहील, पण मृत्यूचं तुझ्यावर वर्चस्व राहणार नाही. बरोबर. तो तिथे राहील, पण तो लाईफलेस असेल, त्याच्यामध्ये जीवन नसेल, तो तुझ्यावर अधिकार चालू शकणार नाही. तर तिथे आदाम हवा होते, परमेश्वर होता, भले आणि बरे आणि वाईटाचं फळाचं वृक्ष होता, आणि मृत्यू पण होता. मृत्यू होता पण मृत्यूमध्ये जीवन नव्हतं. आणि समजलं? मृत्यू होता पण मृत्यूचा अधिकार नव्हता, मृत्यूला अधिकार नव्हता आणि मृत्यूमध्ये जीवन नव्हतं. परमेश्वराने आदामाला सांगितलं होतं की ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी अवश्य मरशील. तर जेव्हा आदामाने फळ खाल्लं आणि मृत्यूला ॲक्टिवेट केलं. बरोबर. त्यांनी जीवनाचा अधिकार मृत्यूच्या हातात दिला आणि मृत्यूने आदामावर अधिकार चालवायला सुरू केली. समजलं? मग शैतानाने कायचं, म्हणजे शैतानाचा रोल काय होता? शैतानाला मृत्यूवर अधिकार नाही आहे, पण शैतानाला आमच्या जीवनामध्ये मृत्यू आणायचा अधिकार आहे. ॲज सच मृत्यूवर अधिकार परमेश्वराचा आहे. जीवन आणि मृत्यू आज पण परमेश्वराच्या हातात आहे. जीवन पण तो देतो, मृत्यू पण तो देतो. बरोबर. तर जोपर्यंत आदामाने फळ खाल्लं नव्हतं
तोपर्यंत मृत्यू इनॅक्टिव्ह होती, मेलेली होती, त्याच्यामध्ये जीवन नव्हतं. पण ज्या दिवशी आदामाने फळ खाल्लं त्या दिवशी ती ॲक्टिवेट झाली आणि मृत्यूचा अधिकार मानव जातीवर आला. मॅन, तर आपण बघायचं की मृत्यूला अधिकार कोणी दिला? मृत्यूला अधिकार कोणी दिला? आपण बघूया 1 करंती 15 अध्यायाचं 54, 55 आणि 56 वचन वाचूया. 1 करंतीकराचं पहिलं पत्र 15 अध्याय. आणि हे नाशवंत अविनाशी पण नसलेले आणि हे मरणारे अमर पण नसेल, तेव्हा हे लिहिलेले वचन घडून येईल की मरण विजयात घेऊन टाकले गेले आहे. अरे मरणा तुझा जय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? तर इथे लिहिले, पौलुस मरणाला विचारतो की तुझा जय कुठे आहे आणि तुझी नांगी कुठे आहे? कधी अधिकार मिळाला पौलुसला हे बोलण्याचा? जेव्हा येशू ख्रिस्त मरणातनं उठला. ओके, आणि नंतरचं वचन सांगतं की मरणाची नांगी पाप आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. सो मरणाला सामर्थ्य कोणी दिलं? पापाने. कोणी? आणि पापाचं सामर्थ्य नियमशास्त्र आहे. तर नियमशास्त्र जो मोडतो तो पाप करतो, आणि जो पाप करतो तो मृत्यूला आपल्यावर अधिकार देतो. आमेन. तर पापाचं इथे काय लिहिलंय? आपण मृत्यूला सामर्थ्य कोण देतं? आपण देतो, कारण आपण पाप करतो. म्हणून इथे लिहिले, पौलुस म्हणतो की आता तुझी, जेव्हा येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला तेव्हा पौलुस अधिकाराने त्याला विचारत होता की हे मरणा तुझी नांगी कुठे आहे? बरोबर. आता तुझं सामर्थ्य कुठं आहे? म्हणजे पाप म्हणजे नियमशास्त्राला भंग करणं आहे, आणि मरणाला सामर्थ्य पाप देते आणि मरणाला सामर्थ्य आम्ही देतो पाप करून. आमेन. तर जर मरणाचे सामर्थ्य आम्ही काढून घेतो परत, मग तो सामर्थ्यहीन होईल आणि ते आम्हाला मारू शकणार नाही. विचार करा, मरणाचं सामर्थ्य पाप आहे, बरोबर, जे त्याला शक्ती देतं. समजा मरणाचं सामर्थ्यच काढून घेतलं तर, बरोबर, ज्याच्यानी मरण आमच्या आयुष्यामध्ये येतं तेच काढून घेतलं तर मरणाला मारायचं असेल तर त्याला जे सामर्थ्य देतं ती गोष्ट काढून घेणं आवश्यक आहे. बरोबर. तर मानवाला मरणाला सामर्थ्यहीन बनवले होते, परंतु पापाने मरणाला सामर्थ्य दिले. मरण मेलेले होते, परंतु पापाने मरणाला जीवन दिले. किती लोकांना कळली ही गोष्ट? कळाली की नाही कळाली? मरण होतं, जोपर्यंत पाप नव्हतं तोपर्यंत मरणाला सामर्थ्य नव्हतं, मरणाला मनुष्यावर अधिकार नव्हता. ज्या दिवशी मनुष्याने पाप केलं त्या दिवशी मरणाला अधिकार दिला आणि मरणाने मनुष्यावर अधिकार गाजवला. आता जर मरणाचं सामर्थ्य आम्ही काढून घेतलं तर मरणाला आमच्यावर परत अधिकार येईल? तर मरणाचं सामर्थ्य काय आहे? पाप आहे. तर आजचे वचन ऐकल्यावर आपल्याला जो शेवटचा शत्रू मरण आहे त्याची भीती वाटणार नाही. सगळ्यांना कशाची भीती वाटते शेवटमध्ये? मेल्यावर काय होईल. बरं, कारण अजूनही लोकांना एक खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे, मेल्यानंतर काय होईल. कारण कुणालाच माहीत नाही मेल्यानंतर काय होईल. पण बाकीच्या लोकांना माहीत नाही मरणानंतर काय होईल, पण आम्हाला माहिती आहे की मरणानंतर काय होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये मरणानंतर हजारो लाखो वर्षानंतर सुद्धा काय होणार आहे हे लिहिलेलं आहे. आणि प्रियांनो, धन्य समजा स्वतःला की परमेश्वरांनी सगळ्या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या आहेत. जगाला माहीत नाही मरणानंतर काय होणार, ते कुठे होतील. त्यांना वाटतं चांगली कामं केली तर मी स्वर्गात जाईल, पण असं होत नाही. बरोबर. आम्हाला माहिती आहे की मरणानंतर कुणाचं काय होणार आहे, आणि आपण धन्य लोक आहोत की ज्यांना मेल्यानंतर काय होतं आहे ते कळतं. तर पापाशिवाय मृत्यू सामर्थ्य नाही, परंतु प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जन्माचे पापी आहोत आणि कर्माचे पापी आहोत. बरोबर. आम्ही मरणाचे सामर्थ्य आम्ही स्वतः काढून घेऊ शकतो का? आपण मरण आपल्या रक्तातच, मी कालच सांगितलं, आमच्या रक्तामध्येच पाप आहे. बरोबर. आम्ही जरी स्वतः मेलो, आमचं रक्त सांडलं तरी आम्ही आमच्या पापाला कॅन्सल करू शकत नाही. तर आम्ही स्वतः मरणाचं सामर्थ्य काढू शकत नाही,
तर मला असं नेहमी वाटायचं की जर परमेश्वर आहे, सामर्थ्यशाली, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सनातन, मोठा परमेश्वर आहे तो, मग तो पापाला असं कॅन्सल का नाही करू शकत? आता समजा मला वाटलं की या सिस्टरचा उद्धार करायचा, समजा मी परमेश्वर आहे, मला हिचा उद्धार करायचा, तिने किती पण पाप करू दे, मला नाही माहिती, मी तिला उचलणार. मला ही सिस्टर आवडत नाही, हिला मला मारायचं आहे, हिला मारून टाकणार, असं परमेश्वर करतो नाही. परमेश्वर वचनाच्या अधीन आहे. Yes. तो आपलं वचन नेहमी स्वतः फॉलो करतो आणि मग आम्हाला सांगतो की तुम्ही वचनानुसार चाला. आणि म्हणून परमेश्वरला जरी वाटलं की बाबा मला मरणाचं सामर्थ्य काढून घ्यायचं, तरी परमेश्वर काढू शकत नाही, कारण पापाचं वेतन मरण आहे. आणि मग परमेश्वर आपल्या वचनानुसार चालतो आणि मग आदामाने जे फळ खायला सांगितलं ते खाल्ल्यामुळे जे पाप या दुनियेमध्ये आलं, परमेश्वर आता न्यायी बनला. बरोबर. पहिला परमेश्वर आदामावर काय करत होता? प्रेम करत होता. आपला स्वरूप, आपली समानता, आपला आत्मा, अधिकार, आशीर्वाद सगळं काय दिलतं, आदामाला सगळं दिलतं. पण जेव्हा पाप आलं तेव्हा मग परमेश्वराला इच्छा नसताना सुद्धा आदामापासून काय करायला लागलं? पाठ फिरवावी लागली, आदामाला सोडून जावं लागलं. म्हणून जेव्हा आपण ते वचन ऐकतो की तो हवेला विचारतो की तू हे काय केलं, तो एक आतून असं विचारतो की हवा तू काय केलं? तुला माहित नाही तू काय केलं, आता तू जे केलंस त्याच्यामुळे मला तुझ्यापासून वेगळं व्हावं लागतं. मी काय नाही केलं, पण तुझ्या पापामुळं आज मला वेगळं व्हावं लागतं. तर परमेश्वराला खूप वाईट वाटतं जेव्हा आम्ही त्याच्यापासून वेगळं होतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर प्रेम आहे. त्याचं प्रेम आगापे आहे, त्याच्यामध्ये कंडिशन नाही आहे, पण तो पण त्याच्या वचनाला बांधलेला आहे, तो त्याच्या वचनाच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून इब्रानी 2:14-15 मध्ये लिहिलंय, तर मुले रक्तमासाची होती, म्हणून तोही त्याच्यासारखा रक्तमासाचा भागीदार झाला, यासाठी की त्याने आपल्या मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला नष्ट करावे. आता प्रॉब्लेम असा होता की जर ते पाप मानव जातीमधनं काढायचं होतं तर ते पाप रक्तात गेलं होतं. बरोबर. परमेश्वर आत्मा आहे, परमेश्वराला रक्तमांस नाहीये. म्हणून असं लिहिलंय की वचन जे परमेश्वर होतं ते देहधारी झालं, ते रक्तमांसामध्ये कुठे आलं? पृथ्वीवर आलं. म्हणजे येशू ख्रिस्त आमच्यासाठी रक्तमांसामध्ये या दुनियेमध्ये आला. तो जे परत एकदा वाचूया होता, त्याला सांगितलं की ज्या दिवशी तू फळ खाशील आत्मिकरित्या तू मरशील. आता देवाने जे वचन बोललं होतं त्याला पुरे करणं भाग होतं, पण या प्रॉब्लेम मधनं मनुष्याला कसं बाहेर काढायचं म्हणून त्यांनी येशूला या दुनियेमध्ये पाठवलं. मग येशू ख्रिस्तानी काय केलं की येशू ख्रिस्ताने पण पाप नव्हतं केलं. बरोबर. आता पापाचं वेतन मरण आहे. आता येशू ख्रिस्तानी पापच नाही केलं तर येशूला मरण मारू शकतं, भले तो देहात आहे. जसं पहिला आदाम जो होता, जोपर्यंत पाप नाही केलं तोपर्यंत मरण त्याला मारू शकत होतं नाही. आता दुसरा आदाम आला, दुसरा आदामाने पण पाप नाही केलं, पण तो रक्तमांसात आहे आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. तर मग परमेश्वरापुढे अजून एक प्रश्न होता की पाप कशी नष्ट करायची आणि मानव जातीला पापातून कसं सोडवायचं. म्हणून येशू ख्रिस्तानी साऱ्या मानव जातीची सगळी पाप आपल्यावर घेतली. प्रियांनो, लक्षात घ्या, सगळ्या मानव जातीची सगळी पाप आपल्यावर घेतली. येशू ख्रिस्त पापी नव्हता, त्याच्या रक्तामध्ये पाप नव्हतं, त्याच्या वर पाप लादली गेली. हा डिफरन्स नीट समजून घ्या. येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं. पाप म्हणजे काय हे आजही येशूला माहीत नाही. पण त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्या मानव जातीची सगळी पाप स्वतःवर घेतली. थोड्या वेळासाठी तो त्या पापांमध्ये म्हणजे पाप त्याच्यावर आलं आणि मग परमेश्वराचं वचन की पापाचं वेतन मृत्यू आहे, त्यांनी तो मृत्यू स्वतःवर घेतला. समजलं? थोडंसं डीप आहे पण समजून घ्या. म्हणून येशू जो वचन होता आणि मग
काय केलं, पित्यानी, आता पित्याला एक बकरा पाहिजे होता, पित्याला एक बलिदान पाहिजे होतं, एक कोकरू पाहिजे होतं, बरोबर. आता कोकरू या जगामधलं कुठलंच नाही, कारण सगळ्यांनी पाप केलेत. म्हणून यशियाचं पुस्तकातलं ते 53 10 वचन सांगतं, 53 अध्याय 10 वचन हे बोलतं, तथापि त्याला चेचावे अशी यहोवाची मर्जी झाली, त्याने त्याला दुखवले आहे. जेव्हा तू त्याचा जीव पापाकरिता अर्पण करशील, तेव्हा तो आपली संतती पाहिल, तो आपले आयुष्याचे दिवस दीर्घ करील आणि यहोवाचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस जाईल. म्हणून काय केलं, यहोवाची म्हणजे काय झाली, पित्याची अशी मर्जी झाली की त्याला एक कोकरू पाहिजे होतं ज्याच्यामध्ये पाप नव्हतं. त्यांनी आपल्या पुत्राला या दुनियेमध्ये पाठवलं ज्याच्यामध्ये पाप नव्हतं. त्या कोकराने आमची सगळी पापं स्वतःवर घेतली आणि स्वतःचं बलिदान केलं. म्हणजे पित्याचा न्याय पूर्ण झाला, बरोबर. पित्याचा न्याय पूर्ण झाला की त्याला जे परफेक्ट बलिदान पाहिजे होतं ते बलिदान येशूच्या द्वारे पित्याला मिळालं. पित्याने स्वीकार केलं आणि आमची पापं येशूच्या रक्ताद्वारे माफ झाली. आणि मग येशूंची जी पापाची किंमत चुकवली पित्याच्या न्यायासाठी, त्याने आपल्या मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे शैतानाला नष्ट केलं. ज्या दिवशी येशू ख्रिस्त क्रूसावर चढला, शैतानाला वाटलं की मी परमेश्वराच्या पुत्राला मारलं, जो मानव जातीला सोडवायला आला होता त्यालाच मी मारून टाकलं. पण शैतानाला पुढचं माहीत नव्हतं की हा येशू तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. हे ना, येशू असं लिहिलंय की शैतानाचा येशूने खुल्लम खुल्ला तमाशा केला. इंग्लिश हिंदीमध्ये लिहिलंय की खुल्लम खुल्ला तमाशा केला. त्याला माहितीच नव्हतं की ज्या पापांची किंमत येशू ख्रिस्ताने चुकवली आहे ती त्याच्या लेकरांच्या पापांसाठी होती. त्याला वाटलं की आता मी येशूवर सगळी पापं हे केली, मी येशूला मारून टाकलं. पण त्या दिवशी शैतान हारला होता. येशू ख्रिस्तानी शैतानाला हरवलं होतं आणि शैतानाकडचा जो मरणावर अधिकार होता तो काढून घेतला होता. आमेन. तर कारण शैतानाला माहित होतं ना शैतान काय करतो. म्हणून प्रियांनो, शैतानाला मरणावर अधिकार नाही आहे, पण मरण आमच्या जीवनामध्ये टाकण्याचा अधिकार आहे. म्हणून शैतान काय करतो, आमची बुद्धी भ्रष्ट करतो. शैतान काय करत नाही, हवेला सांगितलं, हवेला फळ तोडून दिलं, तिच्या तोंडात कोंबलं, काय सांगितलं, फक्त सांगितलं की ते फळ खाल्लंस तर तुझे डोळे उघडतील आणि तू परमेश्वरासारखी होशील. मग आम्हाला तेच सांगतो शैतान आमची काय करतो, विचारशक्ती फक्त विचारात पाप टाकतो. आणि मग ते पाप जेव्हा गरोदर होतं, मतलब ते जे दुष्ट विचार जेव्हा गरोदर होतो तो पापाला जन्म देतो आणि पाप मृत्यूला घेऊन येतो, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तर हे जे शैतानाचं जे काम आहे मृत्यू घेऊन येण्याचं, प्रियांनो, त्या दिवशी शैतानाचं मरणाचं सामर्थ्य येशू ख्रिस्तानी काढून घेतलं. आणि पाप म्हणजे काय, पाप म्हणजे रिबेलियस नेचर आहे. म्हणजे वचनाविरुद्ध जाण्याचं जे काम आहे त्याला पाप म्हणतात. जे वचनाच्या विरुद्ध आहे ते सगळं पाप आहे. तर शैतानाने परमेश्वराने बनवलेल्या मनुष्याला परमेश्वराविरुद्ध विद्रोह करण्यामध्ये भाग पाडलं आणि आपल्याच पित्याच्या विरोधात आपल्या पुत्रांना उभं केलं. बरोबर. आज आम्ही परमेश्वराचे पुत्र होतो, पण आज आपण परमेश्वराचे दुश्मन झालो. का? कारण पापामुळे. तर प्रियांनो, की पाप विद्रोह, हे जे पाप विद्रोहाने शैतानाने, वन सेक, आय कांट रीड बेसिकली. तथापि त्याला चेचावे अशी यहोवाची मर्जी झाली, त्याने त्याला दुखवले आहे. जेव्हा तू त्याचा जीव पापाकरिता अर्पण करशील, तेव्हा तो आपली संतती पाहिल, तो आपल्या आयुष्याचे दिवस दीर्घ करील आणि यहोवाचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस जाईल.
आता झालं काय सांगते. ओके, येशू ख्रिस्तानी सगळी मानवजातीची सगळी पापं स्वतःवर घेतली, बरोबर. मरणाला वाटलं की आता मी येशूवर अधिकार चालवणार. येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, पण येशू ख्रिस्तावर पाप होतं, येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हतं. लक्षात घ्या, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर पाप लादली गेली होती, पण येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पाप नव्हतं, आणि म्हणून मरण येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवू शकलं नाही. हा डिफरन्स लक्षात घ्या. जितके पापामध्ये मेले ते उठले का? आतापर्यंत जेवढे लोक मेले उठले कोणी नाही, बरोबर. तर मरणाने त्यांना गिळून टाकलं होतं, त्यांचा नाश केला होता. पण मरण येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवू शकलं नाही, कारण येशू ख्रिस्तावर पाप होती, आणि ती पाप याच्यासाठी होती की मानव जातीच्या पापांसाठी ते एक पूर्ण बलिदान होतं. जे पित्याने स्वीकार केलं, आणि जेव्हा पित्याने ते बलिदान स्वीकार केलं, आमची पाप त्यांनी माफ केली पित्यानी, आणि मग येशू ख्रिस्तावरचा मरणाचा अधिकार पण गेला, आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आमेन. म्हणून जे येशू ख्रिस्तामध्ये मरतात, येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये मरतात, ते मरत नाही. त्यांचा फक्त रेम चेंज होतो, त्यांचा फक्त पुढची जो प्रवास चालू होतो, ते मरत नाहीत, पण ते परत उठवले जातात. म्हणून जगाला आशा नाही आहे परत उठण्याची चर्च, पण आम्हाला आशा आहे की जर आम्ही येशू ख्रिस्तामध्ये मरतो, येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये मरतो, किंवा आज जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालतो, तर येशू आज जरी आला तरी आम्ही उठवले जाऊ. तर हे जे मरणाचं सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही किती पण काय करा, म्हणजे तुम्ही किती दुःखात जगले, जसं आम्ही बघितलं लाजर आणि धनी मनुष्याचं उदाहरण आम्ही बघितलं. लाजर एकदम गरीब, लाचार, बिमार असा होता. तो मेला आणि कुठे गेला? स्वर्गलोकात. आणि जो धनी मनुष्य होता, ज्याने खूप पैसा, प्रॉपर्टी सगळं त्याच्या खात्यामध्ये होतं, तो कुठे गेला? नरकात गेला. मग तुम्ही आज किती पण धूमधाम करा, तुमच्या आयुष्याबरोबर मरण तुम्हाला काय करतं? सपाट करतं. मरण तुम्हाला इक्वलाइज करतं. म्हणून मला आज असं वाटतं की जर आम्ही गरीब असून, बिमार असून, जर येशू ख्रिस्तामध्ये मरतोय, विश्वासामध्ये मरतोय, तर आम्हाला आशा आहे की आम्ही तिसऱ्या दिवशी उठू. पण आम्ही जगाच्या मागे पळतोय, आम्ही श्रीमंत होऊन मरतोय, आम्ही मोठं नाव कमवून मरतोय, आमच्या खात्यात खूप सारा बँक बॅलन्स घेऊन मरतोय, पण आम्ही कुठे जाऊ? अधोलोकात जाऊ. तर प्रियांनो, आजच आम्हाला विचार करायची वेळ आहे की गरीब होऊन, लाचार होऊन, म्हणजे परमेश्वर तुम्हाला गरीब, लाचार, दरिद्री ठेवणार नाही, बिमार ठेवणार नाही. तो त्याचं बोलण्याचा तर अर्थ नाही आहे. पण तुम्ही आज किती विश्वासाने चालताय, आज तुम्ही किती परमेश्वराच्या प्रेमामध्ये चालताय, हे बघणं खूप जरुरी आहे. कोरोना आला, कोरोनाने सगळ्यांना एकसाथ लेखलं की नाही? तरुण गेले. माझ्या परिवारामधले, माझ्या बहिणीचा नवरा वारला, तिचे सासू सासरे वारले, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. सगळ्यांना इक्वलाइज केलं. कोणालाच मरणाने बघितलं नाही की कोण म्हणजे तरुण मरतोय का म्हातारा मरतोय, काहीच बघितलं नाही. सो मरण हे खूप क्रूर आहे, ते कधीही कुणावर येऊ शकतं. पण मरायच्या आधी आम्ही काय निर्णय घेतो हे जाणणं खूप जरुरी आहे चर्च. मरणाच्या आधी आमच्याबरोबर येशू असणं खूप जरुरी आहे. नाही ते पुनरुत्थान संडे आपण खूप सारे साजरे करू, काय नाही, काय करायचं, चर्चमध्ये येऊन बसायचं, वर्शिप करायची, छान छान कपडे घालायचे, बिर्याणी खायची आणि घरी जायचं. हे केलं येशूनी? ह्याच्यासाठी येशू तिसऱ्या दिवशी उठलाय? तुम्हाला वाटतं तिसऱ्या दिवशी येशू ह्याच्यासाठी उठलाय? नाही. ज्या पापासाठी येशूला या दुनियेमध्ये यावं लागलं, रक्तमासामध्ये यावं लागलं, ते मृत्यू त्याला आपल्या स्वतःवर घ्यावी लागली. आणि ती मृत्यू इतकी साधी नव्हती. असं नव्हतं की हँगिंग टिल डेथ, की तुम्हाला त्याला फक्त एका फाशीवर लटकवल्याने एका मिनिटात त्याचा जीव गेला, असं झालंय का? कसला मृत्यू होता? खूप वेदनामय मृत्यू होता. आमच्या प्रत्येक पापाची किंमत येशू ख्रिस्तानी त्या क्रूसावर दिलेली होती. आणि आज आमची सगळी पापा, मरणाला आजही आम्ही सामर्थ्य देतोय. येशूनी पाप घेतले,
माफ केले, पण स्टील आम्ही पाप करतो. येस. तर चर्च पुनरुत्थानाचा संदेश हा आहे की जर तुम्ही येशूमध्ये मरता तर तुम्ही उठवले जाईल. येस. आणि फक्त या जीवनासाठी आम्हाला आशा आहे, तर तो म्हणतो की तुमच्यासारखे दुर्भागी तुमच्या कोणीच नाही आहे. येस. कारण आम्हाला फक्त या जीवनासाठी आशा नाही आहे, आम्हाला मरणानंतर पण आशा आहे. येस. आमचं हे जे जीवन आहे ना, आज जे आम्ही जगतोय 50, 60, 70 किती पण वर्ष, ते एका समुद्रातलं थेंब आहे. येस. आणि अनंत काळ, माहीत नाही किती वर्ष आम्हाला नंतर जगायचं आहे. येस. सो आत्ताचं जे आयुष्य आहे हे इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या आयुष्याची. येस. आज हे आयुष्य आम्ही कसं इन्व्हेस्ट करतोय येशूमध्ये, त्याच्यावर डिपेंड करतं की येणारं आयुष्य आम्ही अधोलोकात जाऊ की आम्ही स्वर्गलोकात जाऊ. येस. तर प्रियांनो, आज हा जो पुनरुत्थानाचा जो दिवस आहे तो फक्त इतका कॅज्युअली घेऊ नका. येशू उठला, येशू उठला, येशू उठला. तो उठला, येस. त्याने त्याचं काम केलं. आता त्याच्या कामामुळे माझा काय फायदा झाला ते बघायला पाहिजे की नको. येस. हां, आपण वाचूया योहान 10:17. यास्तव बाप माझ्यावर प्रीती करतो, कारण मी आपला जीव देतो, यासाठी की तो मी परत घ्यावा. इथे असं लिहिलंय बघा, मरणाने येशूला मारलं नाही. येस. येशू ख्रिस्तानी स्वतःच्या इच्छेने आपला प्राण त्यागला. येस. बरोबर. कोणी पण इथं जे 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 असे मरतात ते स्वतःचा प्राण नाही त्यागत. येस. मरण येतं आणि आपण मरतो, पण येशू ख्रिस्तानी स्वतःच्या मर्जीने आपला प्राण त्यागला, कारण मृत्यूला त्याच्यावर अधिकार नव्हता. मृत्यू येशूला मारू शकत नव्हता, कारण येशूच्या मध्ये पाप नव्हतं. येस. येशूनी स्वतःहून आपलं बलिदान पित्याकडे दिलं आणि त्या पापाबद्दलचं बलिदान पित्याने स्वीकार केलं. तो चर्च इथे लिहिलंय की कारण पित्या, जस्ट रीड इट अगेन. यास्तव बाप माझ्यावर प्रीती करतो, कारण मी आपला जीव देतो, यासाठी की तो मी परत घ्यावा. येशू ख्रिस्तानी जीव दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. परत घेतला. येस. बरोबर, कारण मृत्यूचा येशूवर अधिकार नव्हता. येस. तो फक्त आमच्या पापासाठी त्या दिवशी मेलेला होता. तर येशू एक प्रकारे मृत्यूला येशू ख्रिस्तानी मूर्ख बनवलं. येस. बरोबर. आदाम आणि हव्वेला शैतानाने मूर्ख बनवलं आणि येशू ख्रिस्तानी येऊन मृत्यूला मूर्ख बनवलं, कारण मृत्यूला माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत होणार होता. आणि म्हणून येशूच्या वर आमची पापं होतो, येशूमध्ये नव्हती. आणि मग पुनरुत्थानची सकाळ मरणासाठी खूप लाजिरवाणी सकाळ होती. ज्या दिवशी मृत्यूने बघितलं असेल, शैतानाने बघितलं असतं की अरे येशू उठला, त्याला शॉक बसला असेल. बरोबर. तर चर्च मरणाला वाटले की मी येशूला मारले, पण मरण येशूला मारू शकले नाही. ते आमच्याबद्दलचे एक सॅक्रिफाईस होतं. आणि मग इब्रानी 9:22 लिहिलंय, आणखी नियमशास्त्राप्रमाणे बहुतेक सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात, आणि रक्त पाडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. आणि म्हणून येशूच्या रक्ताद्वारे आमची सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे. चर्च, मला असं वाटतं की जेव्हा कोणीतरी आपल्याबद्दल पापांची खंडणी देतं, आपल्याला शैतानाच्या मृत्यूच्या ताब्यातून सोडवतं, आपण सोडवले गेलेले लोक आहोत. आपली ऑलरेडी खंडणी दिली गेली आहे, आम्हाला रिलीज केलं. जसं एखाद्या मुलाला किडनॅप केलं आणि तो खंडणीदार बोलतो की एवढे एवढे पैसे पाहिजे तर तुमच्या मुलाला सोडण्यात येईल. बरोबर. आणि मग बाप काय करतो, ते पैसे त्या खंडणी मागतो, त्याला देतो आणि आपल्या पोराची सोडवणूक करतो. आणि तो पोरगा परत त्या खंडणीवाल्याकडे गेला तर, बरोबर, शैतानाने आम्हाला पकडलं आणि त्याला खंडणी काय पाहिजे होती, पवित्र रक्त. येशूने ते रक्त सांडलं, पित्याने आपल्या पोराचा बळी, खंडणी पोराला सोडवलं. आता पोरगं काय करतंय, त्या खंडणीवाल्याच्या मागं लागतंय.
त्याच्याकडनं सोडवलं तरी हा त्याच्या मागे लागतोय की मला मला पकड, मला पकड. अशी अवस्था आज आमची झालेली आहे चर्च. येशू ख्रिस्तानी आमच्या पापांची क्षमा केली आहे, पण तरी सुद्धा आम्ही पाप करत आहोत. आम्ही जाणून बुजून येशू ज्यांना सत्य माहीत नाही ना त्यांना ठीक आहे, चलता है उनके लिए, चलता है. पाप करणं चालतं, मजा करणं चालतं, कल किसने देखा है चलता है, लेकिन कल किसने देखा है नहीं, कल आने वाला है. बराबर, कल जरूर आने वाला है. एक बार मरना है और उसके बाद न्याय का होना तय है असं लिहिलेलं आहे. आणि मग न्यायाच्या समोर जेव्हा सत्य ऐकून सुद्धा आम्हाला उभं राहायला लागेल चर्च, अवस्था खूप वाईट होईल. म्हणून आजच जेव्हा येशू ख्रिस्तानी पाप माफ केली आहेत, एक गोष्ट हे लक्षात ठेवायची. मी नेहमी पापाबद्दल बोलते, सगळेजण मला ते बोलतात की तुम्ही नेहमी पापाबद्दल बोलता, पण मला असं बोलायचं आहे की जे पाप मला माझ्या बापापासून वेगळं करतं ते माझ्या आयुष्यात असू नये. आणि पाप जर मृत्यू घेऊन येतं, पाप जर नरक घेऊन येतं, तर मी ते का करावं. आणि हे माझ्या चांगल्यासाठी आहे. आज जर येशू उठलाय तो माझ्यासाठी उठलाय बाबा, माझ्यासाठी मेला आणि माझ्यासाठी उठलाय. आज मला त्याच्याबरोबर जर उठायचं असेल तर मला त्या पापाला काढलं पाहिजे ज्याच्यासाठी तो मेलाय. तर खऱ्या अर्थाने आजचा पुनरुत्थान दिन मी साजरा करेल. म्हणजे पापातच राहायचंय तर येशूच्या मृत्यूची आणि येशूच्या तिसऱ्या दिवशी उठण्याची मला काय प्रॉब्लेम आहे, मला काय परवा करायची जरूर आहे. तर आज मला हा संदेश घेऊन जायचा आहे प्रियांनो. येशूने मृत्यूवर विजय मिळवली आहे, तर आम्हाला पापावर विजय मिळवायची. आणि त्यांनी असं सोडलेलं नाही, त्याला माहिती आहे की पापावर विजय कोणी मिळवू शकत नाही, कारण आपण जन्माचेच आणि कर्माचे पापी आहोत. म्हणून त्यांनी वचन दिलेलं आहे, म्हणून त्यांनी पवित्र आत्मा दिलेला आहे, म्हणून त्यांनी, कारण सहाय्यक आहेत हे लोक, आमचे मार्ग दाखवणारे आहेत, आम्हाला हाताला धरून चालवणारे आहेत. पवित्र आत्मा तुम्हाला काय वाटतं का दिला असेल? स्वतःचा आत्मा कोण कुणाला देतं? तुम्ही देऊ शकता तुमचा आत्मा कुणाला? तुम्ही मरून जाल. परमेश्वराने त्याचा पवित्र, आणि आत्म्याला काय बोललंय? पवित्र आत्मा दिलाय. कारण परमेश्वराला माहिती आहे माझी लेकरं पवित्रतेचं जीवन जगू शकत नाही, त्यांना पवित्र आत्म्याची जरूर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही वाईट असून चांगल्या गोष्टी देऊ शकता तुमच्या पोरांना, तर मागितल्यावर मी पवित्र आत्मा का नाही देणार? पण आमची प्रार्थना काय असते येशूकडे आल्यावर? नॉर्मली वडू काय आपण मागतो देवाकडे? हे देते 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 दे. किती लोक खरंच 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 मनापासून मागतात, प्रभू माझं पवित्र आत्मा दे. हे ना, मला पवित्र आत्म्यामध्ये चालायचं आहे. जसा तू चालला ना तसं मला चालायचं आहे. मला तुझ्यापासून दूर नाही व्हायचं आहे. मला पुनरुत्थानामध्ये परत उठायचं आहे. किंवा मला माझी अशी इच्छा आहे पर्सनली, मला येशूला ढगांवर आलेलं बघायचं आहे, मला वरती उचललेलं जायला बघायचं आहे. आणि ती जी मोमेंट आहे, अद्भुत मोमेंट आहे की जेव्हा येशू ढगांवर येतोय, त्याच्या सगळ्या स्वर्गदूतांना घेऊन येतोय आणि आपण उचलले जातोय. किंवा जे मेलेले लोक आहेत त्यांच्या कबरा उघडल्या आहेत आणि ते लोक उचलले गेले. किती अद्भुत मोमेंट असेल. मग जगातल्या सगळ्या गोष्टींची कंपॅरिझन त्या मोमेंट बरोबर होईल, त्या क्षणाबरोबर होऊ शकते. आम्हाला आशा काय पाहिजे? आमचं घर दार फॅमिली पैसा प्रॉपर्टी याच्या बाहेर आम्ही अजूनही निघत नाही. प्रियांनो, आज पुनरुत्थान दिवस आहे, आज विचार करायचा दिवस आहे, आज बिर्याणी खायचा दिवस नाही. नक्कीच घरी जाऊन खा, माझं काय म्हणणं नाही आहे, बनवली पण आज विचार करायची वेळ आहे. आज विचार करायची वेळ आहे. जर मला येशू बरोबर उठायचं आहे, येशू त्याचं काम करून गेला बरोबर, आता आम्हाला काम करायचं आहे. असं लिहिलं आहे की जेव्हा येशू ख्रिस्त पण पुनरुत्थान झालं त्या दिवशी मत्तेकृत शुभवर्तमानचं 27 अध्यायचं 50 ते 53 वचन वाचूया.
किंवा आणि येशूने त्याला म्हटले, किंवा मला माझ्या बापाजवळ विनंती करता येत नाही, आणि तो आताच दूतांच्या 12 सैन्यांपेक्षा. नाही, एक मिनिट. मत्ते 27:50-53. आणि येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्या कशाकरिता तू आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकले व त्याला. नाही, वन सेक. हे वचन नाहीये. एक मिनिट. हा, ओके. वचन असं आहे की ज्या दिवशी येशू ख्रिस्त उठला त्या दिवशी थडगी उघडली गेली. ओके. आणि जे मेलेले पवित्र लोक होते त्या थडग्यातनं बाहेर आले आणि ते आपल्या आपल्या गावामध्ये गेले. हां, तेच सांगितलं मी. मत्ते 27:50. बस इथे आम्हाला एकच हे करायचं की त्या दिवशी येशू मेला, पवित्र स्थानातला पडदा दुभंगला गेला, आम्हाला येशूच्या रक्ताद्वारे पित्याकडे जाण्याचा अधिकार मिळाला, आणि ज्या दिवशी येशू मेला त्या दिवशीच थडगी उघडली. दॅट वॉज अ ट्रेलर ऑफ रेझरेक्शन. आमच्या पवित्र जनांची थडगी उघडली गेली, पवित्र जन जिवंत झाले. तो परमेश्वराने आमच्यासाठी एक 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 उदाहरण दिलं होतं की बघा, अशी थडगी उघडतील, असे लोक जिवंत होतील, आणि जेव्हा येशू येईल तेव्हा त्यांना वैभवी शरण मिळेल आणि ते हवेमध्ये उचलले जातील. तर प्रियांनो, आजचा मेसेज हा आहे की येशू ज्या कामासाठी आला होता, येशूने बरीचशी कामं केलं, चंगाई, छुटकारा सगळं केलं, पण सगळ्यात महत्त्वाचं काम येशू ख्रिस्तानी हे केलं की आमची पापं माफ केले. तर प्रियांनो, आमच्या पापाची जी खंडणी होती, जो मृत्यू येशूने दिला, पित्याने त्याला स्वीकार केलं आणि आम्हाला अनंत काळचं जीवन दिलेलं आहे. आम्ही मरणार नाही आहोत. आमचं रेम चेंज होणार आहे, आमचं राहण्याचं ठिकाण चेंज होणार आहे मेल्यानंतर. अनंत काळासाठी आमचा आत्मा येशू ख्रिस्ताच्या आत्म्याबरोबर जर राहतो तर तो आत्मा मरत नाही. आत्मे मरत नसतात. एक तर नरकामध्ये त्यांना शिक्षा भोगावी लागते किंवा मग स्वर्गामध्ये ते परमेश्वराबरोबर राज्य करतात. तर आज आमच्याकडे चॉईस आहे प्रियांनो. आज पुनरुत्थानचा दिवस स्वतःला पुन्हा एकदा परीक्षा करण्याचा दिवस आहे, ज्याच्यामुळे येशूला मृत्यू आली आणि त्याचं प्राईज येशू ख्रिस्तानी क्रूसावर दिली. ते पाप आज आम्हाला आमच्या आयुष्यातनं बाहेर काढायचं आहे. आणि त्यांना खरंच वाटतं, आणि लक्षात घ्या प्रियांनो, पवित्रतेचं जीवन जगण्यामध्ये खूप शांती आहे, पवित्रतेचं जीवन जगण्यामध्ये खूप आनंद आहे. कारण पवित्रतेच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्याबरोबर असतो. आम्ही एकटे नसतो. बरे दुःख असतं, कष्ट असतं, त्रास असतो, सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. पण मला असं वाटतं की त्रास सहन करत येशूबरोबर जगणं आणि आयुष्यामध्ये शैतानाबरोबर जगणं आज आमच्याकडे चॉईस आहे. तर आज पुनरुत्थानाचा दिवस आम्ही असा साजरा करू की आम्ही पित्याला म्हणू, पित्याच्या पुत्राला तू या जगामध्ये माझ्या पापांसाठी पाठवलं, ती पापं माझ्या आयुष्यातनं दूर कर. तुझा पवित्र आत्मा नव्याने माझ्यामध्ये टाक. माझं हृदय आज तू स्वच्छ कर, माझं हृदय आज तू पवित्र कर, आणि मला येशूसारखं बनण्यासाठी मदत आणि सहाय्यता कर. तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण पुनरुत्थानाचा दिवस साजरा करू. प्रिया प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू येशू. टेक अस होम.